स्वराज्य संवाद न्यूज, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ. आपण सगळ्यांनी भारतीय जनता पार्टीसाठी घोषणा द्यायचा आहे. भारतीय जनता पार्टीचा जय श्रीराम. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी आपण या ठिकाणी उपस्थित आहात. आपल्या भारतीय जनता पार्टीचे जिल्हा परिषदेचे उमेदवार राजेंद्रजी गावडे साहेब, कवठे गटाच्या पंचायत समितीच्या उमेदवार आपल्या कांचनताई सानपूर आणि टाकळे हाजे गटाच्या उमेदवार सुनीता ताईकर. खरं तर मी आता जेव्हा उमेदवार होते तेव्हा मला असं मी जास्त प्रेक्षकात बसायची मला सवय नव्हती, पण मी आता बाहेर बसते, एक अंदाज घेते. घड्याळाला म्हणतो आमची स्पर्धा कमला बरोबर, धनुष्याला म्हणतो आमची स्पर्धा कमला बरोबर, आणि मशाली म्हणतो आमची स्पर्धा कमला बरोबर. आणि आपल्या इतकं पुढे पडते की त्यांना नाही होत नाही, कारण स्पर्धा प्रत्येकाला वाटते त्या काळात आपलं कमल खूप दिवस चाललं, आता आपली स्पर्धा त्यांच्या बरोबर आहे. पण त्यांना अजून माहितच नाही हे कमल काय करून ठेवलंय. आणि खरं तर मला मैत्रीण ठेवायचे खूप धन्यवाद मानायचे. माझ्या निवडणुकीत वेळेस तुमच्या गावचा उमेदवार होता, आमच्या आनंदाने पण होते, आमचे सगळेच होते, म्हणजे एकाचं नावच घ्याय ना, शिंदे सर असतील, सगळे आमचे पडवळ साहेब असतील, सगळेच होते. पण गावचा उमेदवार असताना मला 1200 मतांचा लीड दिलं आणि समोरच्याला काही येत होते. मी आता सहज सांगतात म्हणजे आता तुम्ही 1200 होतं ना, आता आपण पुढे म्हणलं तरी सांगितलं आता खरं तर 800 वाढतात दोन, म्हणजे 400ची वाढ करून दिलेला, म्हणजे 400 आणि 1200 1600, म्हणजे 1600 ते 1700 मतांची मंथन करून आम्हाला नीट देणार आहे. मंथन करायसाठी लोक जात आहे. खरं तर प्रेम किती करावं, कोणी म्हणतं की काय नाही घराणेशाही घराणेशाही, अरे किती दिवस केलं घराणेशाही, पण घराणेशाही अशी कशी मिळत नाही. अगर मी गावडे साहेबांच्या विचारांना आम्ही प्रेरित झालेली म्हणजे 5-7 वर्ष तुम्ही जरी आमच्यावर प्रेम करत असला तरी तेवढंच आम्ही काम करतो. माझ्या विश्वास अजून विश्वास टाकला आणि आता राजेंद्र गावडे साहेबांनी तुम्ही विश्वास टाकणार आहे आणि त्यांच्याच विश्वासात पात्र करत राजूशेठ काम करणार आहे. आता राजूशेठ काही तुमच्यासाठी नवीन नाहीये, त्याच्यामुळे राजसाठी काय वेगळं सांगायचंय, फक्त पूर्वीचं काय ते राजूशेठ बोलतच नाही, असं नाही राजूशेठ. आता तुम्हाला तुझं राजशेठ काय नाही तर तुम्ही सांगाल काय, आणि मग ते आज पण तुमच्या कारण त्यांच्या आहे आदरणीय गावडे साहेबांची. आणि आम्ही आज त्या पालखीला वाव देत नाही, जनतेने आमच्यावर फक्त कामासाठी विश्वास टाकलाय आणि आम्ही आमचं कामच करणार आहे. आता पुढच्या चिठ्ठी काय करण्याची आम्ही पात्रते तिथे नाही, कारण मला काय भारत समाजाची मताची गरज नाही, मला काय रंगाच्या गावाला जायचं नाही, मला काय बाराबंदीच्या गावाला जायचं नाही, मला माझ्या मराठा समाजाची मतं खूप आहे. म्हणजे किती किती टक्के मराठा समाज आहे? 50%. कारण मराठा समाजानंतर त्यांनी आमच्यावर प्रेम करत केलेलं आहे. आणि माझी एकच निवडणूक झाली होती की महिला सीट आली होती, नाहीतर सगळ्यांनी ओपन जागेवर आम्ही त्यांच्याकडे आहे. आणि मराठी समाजाचे आमची जे 4 वर्षाचे तुम्ही किती वेळाचा प्रयत्न केला ते पराभूत झाले, त्यांची आमची एकदम दत्तवान घेतली. आणि तुम्ही जाती आणि राजकारण टाकायचं जाता. आणि मला असं नाही की काय करा नमाज आम्ही किती वेळ का आमच्या पाठीमध्ये
आम्ही बोलायला त्यांना मत आणि त्यावेळेस आम्ही थांबलो. आम्ही मध्ये हाच प्रकार घडला. आज मंत्रांमध्ये सुद्धा हाच प्रकार घडला. कारण आपण सर्व बंधू त्यांना भावाने खरंच प्रेरित झालेली माणसं आहोत. त्याच्यामुळे जातीपातीचं राजकारण अजिबात चालत नाही. इथं चालतं फक्त प्रेमाचं राजकारण. आणि आपण सगळ्यांनी खरं तर प्रेमाने राहिले पाहिजे. आता तुम्हाला असं वाटतं की आता कोणतरी म्हणलं की प्रवेश करणार आहे. दादासाहेब पुढे प्रवेश करू नाही पण तरी दादासाहेब असे खुर्ची बसले ना तरी ते होणार आहे. कारण त्यांची स्वतःची ताकद एवढी. कारण स्वतःची ताकद एवढी आहे आणि तिथे ते मताच्या ताकदीने खरं तर निवडणुका लढवतात. आदरणीय भाजपकर आमच्या पाठीशी आहे. खरं तर भारतीय जनता पार्टीने आम्हाला खरं तर त्यांच्यापेक्षा तुम्ही जर आमच्यावर असा प्रश्न आला मी प्रत्यक्षाने मला नाही हा गोष्टी सांगायचं वाटत नाही. पण खरं तर समाजाला हे कळायला पाहिजे की अरे तुम्ही ताट वरले तर माणूस जेवायला बसलाय आणि तुमची ताट वरलेली जेवला ते जनतेने आपल्याला दाखवलं पाहिजे. कारण फक्त जेवायचं होतं. पण तुम्ही आम्हाला तिकीट कापलं आम्हाला दुःख नाहीये. कारण आयुष्यामध्ये एक पर्याय जर माणसाच्या आयुष्यातून गेला ना तर दुसरा पर्याय आपल्याला मिळत असतो. ही नियती प्रेरित आहे आणि नियती बरोबर आमच्या पाठीशी भाजपच्या रूपाने उभे राहिली आणि भाजपचे कार्यकर्ते आमचा प्रमुख गट असतात. आता भाषा अनेक भाजपचे कार्यकर्ते आमच्याकडे आले आणि विराज शिंदे खरं त्यांचं मला कौतुक करायचंय की आयुष्यभर भाजप पण त्यामुळे कुटुंबाची त्यांचं असणारं प्रेम त्यांनी दाखवलं आणि मी साहेब आता रडायचं नाही रडायचं आणि म्हणून त्याच्या पाठीशी आहे आणि म्हणून मी जी भाजपची झाली ना अगदी सगळीपणे आमच्या पाठीशी उभी राहिली आणि ताकद दिली आणि खरं तर भाजपच्या तिकिटामध्ये अजून राहिले. तुम्हाला वाटत असेल की हे आतापर्यंत राष्ट्रवादीचं घड्याळ घेऊन फिरलंय. खरंच आम्ही महिन्यात 2 महिने प्रत्येक घरात आम्ही सांगितलं घड्याळ घड्याळ घड्याळ. आणि नंतर जेव्हा वेळ आली आमचं त्या आम्हाला सगळं जरूर सांगायला लागलं. तेव्हा मला भीती वाटायची. या माणसाचं मागच्या एक घड्याळ चांगलं होतं आता सगळं दिसतंय म्हणून म्हणजे भीती वाटायची. पण मला ते होत आहे की समज आहे ना गावड्यापासून जाऊन फुल सेंड करतो की तिकडे गावडच आहे तिकडे आम्ही आणि त्यांनी खरं मी ते कार्यकर्ते सगळी बनतात जागा गेलेले नाही. खरंच आमच्या कार्यकर्ता आणि उपस्थितीपासून कौतुक करायचं आमदार राष्ट्रवादीमध्ये त्याने प्रस्ताव टाकला की तुला तिकीट नाही टाकलं तुला कोण राहू. आता तुम्ही तिकडे दिला तर आपण किती तारा मिळून राहिली असती. तुमच्या नशीब एवढं ठरायचं तुम्ही आमच्या नागरिकांच्या पाठीमध्ये खंडून राहिले आणि आज 7 महिन्यांनी तुम्ही फिरताय आणि 9चा गुन्हा आपला कारण मी प्रत्येकाच्या घरात बसलेले मी खरं तर जेव्हा प्रत्येकाच्या गावात उभी राहते ना तेव्हा मला किती आवाज येतो ताई येणार म्हणजे अजून सुद्धा तेवढंच आदर आणि धोरण आणि मी जनता पाहिल्यानंतर मला माझ्या कामाची नक्कीच पण पाहून झाली. त्यांनी मला करते माझ्या मनोभावासाठी मला आधी म्हणाले राज्य नेतृत्व खूप चांगलं आहे. आदरणीय गावडे साहेबांनी घेतलेला हा सण हा तुम्हाला माहित आहे का तो कधीच फेटाळला जाणार नाही. आता हे मी त्याच पद्धतीचं काम केलं. मी त्याच पद्धतीचं काम केलं आणि आमच्या पवना आमच्या पुढे एक ताकदवर काम करते. कारण त्यांच्या पाठीमागे भाजपची ताकद आहे आणि त्या भाजपच्या ताकदीवर खरं तर राष्ट्रीय काम करणार आहे. मला म्हणजे जास्त बोलून वाटत नाही कारण उमेदवाराचं नाव घेऊन त्याच्यावर टीका करणं म्हणजे त्याला मोठेपणा दिल्यासारखं होतं. म्हणून त्यांचं नाव सुद्धा कधी घ्यायचं नाही. आपलं स्वभाव लक्षात ठेवायचं. आमच्या त्या जिल्ह्यामध्ये एक एकच नंबर आहे पण आमच्या कांचनताईचं स्वभाव खाली एक नंबर आहे ते लक्षात ठेवायचं. कारण कांचनताई आणि आपल्याला कांचन आहे आमच्या कर्जाचं झाली. खरं तर अशा उमेदवार मिळाले आदर्श मुलगी मला त्याचा जमीन संपर्क आला. त्या काय अशा पावडर लागली
आलेले नाही आहेत आपल्याकडे. हे प्रत्येक आम्ही गरज महिला आहे. आमच्या कांचनताई सुद्धा चांगली घरची शेती करतात, स्वतःच्या मुलांना दुधाच्या डेअरीमध्ये त्या खरंतर काम करतात. आणि अशा ज्यांनी खरं आपल्या प्रपंच मुक्तीने चालवलंय त्यांना राजकारणात सुद्धा राजकारणाचा प्रपंच चालवण्यात सुद्धा काही आमच्या आहेत. त्यामुळे आमच्या महिलांना काही तुम्ही निवडून कधून देणारच आहे. पण राजू शेठ निवडून देत असताना तुमच्यासाठी ते दावे पण राजू शेठला निवडून देत असताना मला एक विनंती एवढीच करायची की साहेबांचं वय वर्ष 84 वय आहे. पुढच्या किती 90 वर्ष जमतील. आणि हाच आनंद खऱ्या अर्थाने काय आपल्या जीवनामध्ये स्वतःच्या डोळ्याने आणि कानाने अगदी आनंदाने ते भरभरून जाऊ शकतील. त्यासाठी राजू शेठचा विजय हा साहेबांसाठी फार महत्वाचा विजय आहे. म्हणून मी विनंती करते की येत्या 7 तारखेला आपलं चिन्ह आहे कमळ. येत्या 7 तारखेला आपलं चिन्ह आहे कमळ. कमळाच्या चित्र बटन आणि साधे शब्द सांगायचं की चित्र फक्त काढून बघायचे बटन लावायचं. चित्र येतच कमळ. कारण दुसऱ्या चित्राकडे नाही बघायचं नाही, ते नाव यायचं नाही. परत वर्तन करायचं. खरं तुम्ही गावड्याचं संपर्क करून प्रेम करता त्याबद्दल तुमचे धन्यवाद मागते. आणि परत एकदा कमळ कमळ कमळ. आणि यानंतर चौथी पंचायत समितीच्या गणाचे उमेदवार आदरणीय कांचनताई सावंत या ठिकाणी मध्ये सेक्रेटरी आहेत. कांचनताईसाठी सगळ्यांनी टाळ्या. आज आपल्या मलसंग येथील सुंदर कोपरा सभेच्या निमित्ताने विचार मंचवर उपस्थित गुणवंत कीर्तिवंत क्षेत्रातील आलेले मान्यवर आणि समोर बसलेले माझे गोड मतदार बंधू आणि भगिनींनो, कांचन राजेसाहेब सांगपत सरचे स्वागत करते. आपल्या पंचायत समितीचा विकास तसेच काळापायात करण्यासाठी मला तुम्ही मतदान रूपी आशीर्वाद करून फक्त एकदा संधी द्या. मी तुम्ही दिलेल्या संधीचा संभाव्य करेल आणि माझ्या तुमच्या स्वप्नांची भागवत नक्कीच प्रगतीच्या बाबतीत मोठा करेल. तरुण मुलांना रोजगार देण्याचं वचन महिला सगळीकडे पाहण्याची तसे लाईट समस्याचे नवीन विजन करून तुमच्या समोर आले आहे. म्हणून आदरणीय राजूदादा गावडे आणि त्यांच्या राजकारणात सांगतो यांना आशीर्वाद या आपल्या भागामध्ये समज सुरू करेल आणि विकासाची नाट्यबद्ध करायची आहे. मी गेल्या 2 महिन्यापासून प्रत्येकाच्या घरी जाऊन तुम्हा सर्वांना आशीर्वाद तुमच्या सर्वांचा आशीर्वाद घेत आहे आणि विजय हा आपला दिसत आहे. फक्त बाकी आहे एवढे बोलते आणि सांगते. जय महाराज. आणि कमळ कमळ हे लक्षात ठेवायचं हवं. खरोखर निश्चित झालेला आजच्या त्या पुण्यभूमीमध्ये पुणे जिल्हा परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्तानं
आपण एकत्रित आलो असताना अनेकांनी आपले मनोगत व्यक्त करत असताना आदरणीय गावडे साहेबांविषयी असणारी आपुलकी ही उमेदवारी बोलत असताना आपल्याला द्यावी लागलेली भूमिका सविस्तरपणाने या ठिकाणी सांगितलेले आणि वेळ पण झालेला. मला परत त्या दिवशी सांगायचं वाटत नाही, परंतु एक गोष्ट आवर्जून सांगायची वाटते की ज्यावेळेस मला सांगितलं की तुम्ही कामाला लागा, त्यावेळेस नुसते एकटे बोलू नका, तो बरोबर दोन पद्धतीचे उमेदवार निवडा आणि तेवढे घेऊन पुढा या पद्धतीने सुरू केलं. आणि अनेक उमेदवारी अर्ज दाखल करण्याचं ठेवलं. आमच्या केंद्र सरकारी माझ्या माता भगिनी सर्वजण आनंदाने देशामध्ये उमेदवारी अर्ज भरण्याच्या तयारीमध्ये असताना अचानकपणे सांगण्यात आले की तुमच्या उमेदवारी देता येणार नाही. उमेदवारी देता येणार नाही तर काय करायचं हा मोठा प्रश्न समोर उपस्थित राहिलेला होता. 2013 मध्ये सुद्धा मी जिल्हा परिषदेला इच्छुक होतो. त्यावेळेस आदरणीय भाऊसाहेब मामा शिंदेला उमेदवारी दिली. मला थांबायला सांगितलं. भाऊसाहेब मामा शिंदेने काम करून त्यांना निवडून आणलं आणि 2013 नंतर आज 2024च्या निवडणुकीला मला सामोरे जाण्याचा योग आला. आणि अशा परिस्थितीमध्ये मी गेली 7-8 वर्ष प्रत्येक गेले 2 महिने तिकीट तुमचे फायनल करून घराघरात फिरलो, नगर पेटवण्याचं काम केलं, पत्रिका लागली. आणि अशा परिस्थितीमुळे थांबायचं कसं हा मोठा निर्णय माझ्या पुढे होता. पण माझ्या आईसारख्या मायांनी सांगितलं तुम्हाला लढावं लागेल, माझ्या भगिनींनी सांगितलं तुम्हाला लढावं लागेल, आमच्या शेतकरी बांधवांनी सांगितलं, तरुण शेतकऱ्यांनी सांगितलं लढावं लागेल. आणि माझ्याचा निर्णय घेतला आणि भारतीय जनता पार्टीने उमेदवारी दाखल करण्याचा निर्णय घेतला. परंतु हे होत असताना उमेदवारी कुणाला दिली? ज्यांनी राष्ट्रवादी पक्षाची काय नाव येणं केली, अजितदादांच्या पहिल्या गावामध्ये त्यांची प्रतिनिधी करण्याचा प्रयत्न केला. अनेक दिग्गज सोडून देत असताना त्या गावामध्ये आदरणीय गावडे साहेबांनी छातीचे दार करून जनतेकडे उभे राहिले. अतिशय खालच्या पातळीवर त्यांना टीका करण्यात आली. आणि असं असताना उमेदवारी त्या माणसाला दिली गेली. निष्ठावानांना बाजूला काढलं आणि गद्दारांना जवळ केलं गेलं. हा निर्णय जनतेनं आम्हाला असा निर्णय होता आणि तेव्हा जनतेने ठरवलं. आणि तुम्ही पाहिलं असून सगळ्यांनी आपण एक दिवसात दाखल करा, कुणालाही सांगितलं नाही, काही सांगितलं नाही. परंतु मोठ्या जनसंख्येनं या पातळी जिल्हा परिषद गटातील माझे मतदार बंधू भगिनीनं मोठ्या उत्साहाच्या वातावरणात आपण अर्ज दाखल केला. आज प्रत्येक गावागावामध्ये फिरतोय, प्रत्येक जण सांगतोय की हा अन्याय तुमच्यावर नाही, हा अन्याय याचा उपयोग आपण जिल्हा परिषदेसाठी सामान्य मुद्दा, हा निष्ठेवर अन्याय, हा प्रामाणिकपणावर अन्याय, हा कार्यकर्त्यांवरती अन्याय. आणि त्या झालेल्या अन्यायाचा आत्मा येत्या 7 तारखेला आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही. अशी सगळ्या प्रत्येक गावागावात मोठी भूमिका आहे, प्रत्येकाचा प्रतिसाद देता. आणि असं वातावरण सगळं भाजपने होऊ लागलेला. आणि मतदारांनी निर्णय घेतला, येत्या 7 तारखेला मतदान केलं असताना असं मतदान करायचं की या भागाच्या
विजयिकाला ऐकून असणाऱ्या मोठ्या मोठ्या शिक्षण असणाऱ्या येथे मला पदोपदी जाणीव होते. मित्र निवडणुका येतील आणि जातील. ज्या पक्षासाठी आदरणीय लालू साहेबांनी आमच्या कुटुंबानं गेली 40-50 वर्ष कष्टात काढल्या, अडचणीच्या काळामध्ये पक्ष बरोबर राहिलो, त्याच पक्षाने ही वेळ आणलेली आहे. पण काळजी करण्याचं कारण नाही. राज्याचे मुख्यमंत्री आपल्या सोबत आहे. उद्याच्या दृष्टीनं आपल्या भागाचा विकास करण्यासाठी कुठली कमतरता आपल्याला पडणार नाही. जो काही निधी लागेल ते सर्व आपल्याला राज्य शासनातून त्याच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस साहेब असतील, राम शिंदे असतील, चंद्रकांतदादा पाटील साहेब असतील, ही सगळी मंडळी बारकाईने लक्ष देऊन आपल्याला मदत करण्यासाठी सर्वतोपरी तयार असणार आहे. आणि म्हणून येणारा काळ हा निश्चित आपल्या राज्याच्या विकासासाठी असणार आहे. आणि तुम्ही सुद्धा सगळ्यांनी येणाऱ्या 7 तारखेला न चुकता आपल्या कुटुंबातील, आपल्या नातेवाईकातील, आपल्या सगळ्यांची सगळी मतं कमलावर करण्याची जबाबदारी आपली आहे. माझ्यासोबत कांचन राजेंद्र तांबे या पंचायत उमेदवार या गावचा जरी उमेदवार असला तरी तुम्ही ती काळजी घेतली पाहिजे की जे मला मत मिळणार आहे ते कांचन त्यांना मत मिळालेलं पाहिजे. शेवटी आपण निष्ठावून पुढे कार्यकर्ते आहे. उद्याचा निकाल हा आपल्या कमळाचा विजय असणार आहे. आणि आपल्या या दलातली दोन्ही तिथं ही कमळाच्या चिन्हावरती विजय झाल्याशिवाय राहणार नाही याची मला खात्री आहे. पुन्हा एकदा आपल्याला कळकळीची विनंती करतो, येणार 7 तारखेला कमळाच्या चिन्हाचं बटन दाबून आम्हा दोन्ही उमेदवारांना आपण प्रचंड बहुमताने विजय करा, विजय करा. धन्यवाद. आपल्या यानंतर आपल्या सगळ्यांना आणि ही सभा झाल्यानंतर माळवस्ती या ठिकाणी आणि माळवस्ती झाल्याच्यानंतर सुद्धा जाईल आणि शेवटची सभा ही कोर्टाचा अमरावती या ठिकाणी यानंतर आपल्या सगळ्यांना गावामध्ये मी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या संदर्भात एक कोपरा सभा आयोजित केलेली आहे. त्या सभेला उमेदवार म्हणून राजेंद्र नावरे आणि पंचायत समितीला आमच्या कामगार साहेब उपस्थित आहे. बसले सगळे म्हणजे बलदाबाद पासून आमच्या पासून आमचे सगळे मित्रमंडळी येतात. आमचे आणि सगळे मान्यवर आमच्या प्रमुख पासून ते सगळे आमच्या देशात आपले पासून सगळे मंडळ आहे. प्रमुख पासून ते सगळे मंडळी खरं म्हणजे मी काही जास्त बोलणार तुम्ही फार वेळ बसला आणि फार वेळ बसून एवढी भाषणा केली आहे तुम्हाला आता त्या ऐकण्याची क्षमतेच्या पलीकडे तुम्ही केलं. त्यामुळे एवढंच सांगेल तुम्ही माझ्या राज्यानं या भागासाठी 50 लाख एवढी खर्च केली त्याचं फळ आता पाहायला मिळतं. जिथं तुषार पिकत नव्हती तिथं गाळे पिकत आहे. चांगल्या पद्धतीने सुधारणा आलेल्या रस्ते पाणी वीज शाळा कॉलेज सगळे संपत्ती आहे. या करता जे प्रयत्न करावा लागतात ते प्रयत्न गेल्या 50 वर्षात 7 वर्षांनी केले आहे. आणि त्या मोबदल्यात मला आमदार म्हणून खाते ठरवलं आहे. या पक्षात अधिक गतीने काम करावं म्हणून राजेश्वर आणि पंचायत पंचायत वेगळ्या पद्धतीच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना एवढी कार्य होते त्यांनी निवडणूक
निश्चितपणे वेगळ्या परिस्थितीने होईल तिथे राष्ट्रवादी पक्षासाठी 80 पक्षाने आपली आयोजन केलेलं आहे आणि भाजपची साथ मिळवण्यासाठी होणार आलेला आहे. किंवा समाजाला पुढच्या काळामध्ये भाजपची सत्ता राज्यात आणि केंद्रात आहे. त्या सत्तेचा उपयोग आपल्या सगळ्या विकासासाठी करावा लागेल. गावाच्या विकासासाठी असेल, समाजाच्या विकासासाठी असेल, शेतकऱ्याच्या विकासासाठी करण्यासाठी भविष्य काळात शक्ती मिळणार आहे आणि ती शक्ती या निवडणुकीतून आपल्याला मिळणार आहे. नवीन पक्षात जात असले तरी तिथे माझे दिवस होणार नाही. भाजपचे मुख्यमंत्री 10 वर्षांनी त्याचे काम केलं. सगळे नेते हे माझे जुने काही वरिष्ठ मित्र त्यामुळं फारसं काही वैशिष्ट्य वेगवेगळे नव्हे. या सगळ्या निवडणुकीमध्ये निवडून आल्यानंतर नव्याने या भागाची मागणी करण्याकरता आपल्याला काम करावं लागेल आणि ते काम करण्याकरता तुम्ही शक्ती ताकद मताच्या मताने द्याल याची खात्री बाळगतो. खऱ्या अर्थात मनापासून आपलं आभार मानतो की आपण देशाला देणारा भक्कम पाठिंबा द्या आणि आयुष्यभर केलेल्या कामाचं फळ तुम्ही जनतेच्या रूपाने या निवडणुकीच्या रूपाने भक्कम पाठिंबा लावण्याची तयारी करून त्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो. आभार मानतो.